नमस्कार. भारतीय राज्यघटनेतील कलम 2 असे सांगते की भारतीय संघात योग्य वाटतील त्या अटी शर्तींवर नवीन राज्यांना समाविष्ट करणे किंवा नवीन राज्ये स्थापन करणे. या कलमातील तरतुदींनुसार संसदेला 2 अधिकार देण्यात आले आहेत. पहिला, भारतीय संघात नवीन राज्यांना समाविष्ट करून घेणे. तर बघा, पहिला अधिकार अस्तित्वात असलेली राज्य समाविष्ट करण्याशी संबंधित आहे. इथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की भारतीय संघराज्यात आधीपासूनच समाविष्ट असलेल्या राज्यांव्यतिरिक्त इतर म्हणजेच परकीय राज्य भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्याचा हा अधिकार होय. दुसरा, नवीन राज्यांची स्थापना करणे. तर हा अधिकार अस्तित्वात नसलेल्या राज्यांची स्थापना करण्यासंदर्भात आहे. याचा अर्थ असा होतो की भारतीय संघराज्याच्या क्षेत्राबाहेर नव्याने राज्य स्थापन करणे होय. तर हे दोन्ही अधिकार भारतीय संसदेला आहेत. थोडक्यात लक्षात ठेवा, कलम 2 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी आहे. धन्यवाद.